पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या बायकोने आत्महत्या केली आणि आता याच प्रकरणामध्ये खळबळ उडून देणाऱ्या काही डिटेल्स समोर आल्यात। एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने आम्ही तुम्हाला हे सांगतोय की एक किरण नावाची महिला होती। या किरण नावाच्या महिलेशी अनंत गर्जे यांचे संबंध होते, अनैतिक संबंध होते आणि यातून एक गर्भपातसुद्धा झाला होता। ममता नावाच्या एका हॉस्पिटलमध्ये गर्भपाताचा जाहीरनामाचा जो एक पेपर होता तो पेपर वरळी येथील फ्लॅटमध्ये गौरी यांना सापडला आणि त्यावरून दोघांचे भांडण झाले, जे भांडण नंतर रूपांतरित होऊन त्यांच्या आत्महत्येत रूपांतर झालं असं सध्या एक नॅरेटिव्ह दिसतंय। पण या न्यूज संस्थेच्या माहितीनुसार किरण नावाच्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते अनंत गर्जे यांचे आणि ममता हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपाताच्या पेपर जो त्यांना वरळीच्या फ्लॅटमध्ये सापडला यावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले होते आणि त्यानंतरच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्यांनी उचललं आहे असं एकंदर नॅरेटिव्ह समोर येत आहे। पण अजूनसुद्धा या गोष्टी सूत्रांच्या हवाल्याने सांगितल्या येतात, याच्यामध्ये अजून कुठलाही ठोस पुरावा समोर आलेला नाही आहे। हे सगळं झालं कधी? हे सगळं झालं शनिवारी संध्याकाळी जवळपास 6:30 यांना वाजता पंकजा मुंडे यांना फोन आला अनंत गर्जे यांचा। ते त्या फोनवर रडत होते आणि रडताना त्यांनी सांगितलं की त्यांच्या बायको गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली आहे। पंकजा मुंडेंनी याबद्दल एक सर्क्युलरसुद्धा सांगितलं, ज्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टीबद्दलच्या डिटेल्स सांगितल्या आहे।